कापड बाजार ते सर्जेपुरा रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने परिसरातील नागरिकांची सह्यांची मोहीम राबवून मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी शहर प्रमुख संभाजी कदम, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, संजय शेणगे, बाळासाहेब बोराटे, श्याम नळकांडे, सचिन शिंदे, अमोल येवले, संतोष गेनप्पा, रवी वाकळे, संतोष दमाळे, डॉक्टर श्रीकांत चेमटे, अभिजित अष्टेकर आदी उपस्थित होते। नगर शहराच्या मध्यवर्ती भागातील कापड बाजार ते सर्जेपुरा ते लाल टाकी या रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे। अनेक छोटे मोठे अपघात या ठिकाणी होत आहेत। तरीही या रस्त्याच्या दुरावस्थेकडे मनपा दुर्लक्ष करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे। मनपाला वेळोवेळी निवेदने देऊन सुद्धा काही उपयोग झालेला नाही, तरी या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। आता नागरिक आणि व्यापारी रस्त्यावर उतरवून सह्यांची मोहीम हाती घेऊन या विरोधात शिवसेनेच्या माध्यमातून आवाज उठवला असल्याचे संभाजी कदम यांनी सांगितले। या उपरही जर मनपाने काही उपाययोजना केल्या नाहीत तर यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला। सर्जेपुरा रस्ता व्यापाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, व्यापाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। आवाज लाल टाकी सर्जेपुरा रस्ता झालाच पाहिजे, लाल टाकी सर्जेपुरा रस्ता झालाच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सर्जेपुरा रस्ता झालाच पाहिजे, लाल टाकी सर्जेपुरा रस्ता झालाच पाहिजे, व्यापाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, व्यापाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। बाजारपेठेतले रस्ते झालेच पाहिजे, व्यापाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, व्यापाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। जल्दी जल्दी यार, पुढे चला, पुढे जाओ। आपके दरवाजे पे आए यार, आओ फटाफट आने का यार, थोड़ा आगे आओ ना। वीडियो वाला कुठे आहे? तो रस्ता आहे ना, त्याचा फोटो द्या ना। तिथून ये घे ना, तिकडेच जायचं आहे का? दुकान असेल तर रस्ता, बाजारपेठेतील रस्ता झालाच पाहिजे, बाजारपेठेतील रस्ता झालाच पाहिजे, व्यापाऱ्यांना न्याय शिवसेनेचा, बाजारपेठेतील रस्ता झालाच पाहिजे। शिवसेनेचा मिळालाच पाहिजे, व्यापाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, बाजारपेठेतील रस्ते झालेच पाहिजे, बाजारपेठेतील रस्ते झालेच पाहिजे। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। रस्त्यावर पुढंच लाईट नाही, रस्ता छोटा केलेला आहे, पोल उभारले ना नाही, ड्रायव्हरने पोल जुनेच लावणार कधी लाईट? पोल आहेत, लाईट लावू शकतो दिलेली लाईट तर लागला पाहिजे, त्याला पैसे द्यायची घाई नुसती आयुक्तांची एकदम घाई चाललेली, पैसे द्या पैसे द्या चाललेली, त्यांची थोडी चाललेली सगळे आटी शर्तीचं करून काम चाललेलं, त्याच्या आटी शर्ती म्हणजे 7 वॅटच्या 30 वॅट लाईट रस्त्याची दुरावस्था झाली।
तिथं सगळं उपनगराचं मोठी जे बाजारपेठ झालं व्यापाऱ्यांच्या कॉलेजचं पूर्ण रस्ते त्या रस्त्याची वाट चालत नाही. महत्त्वाचा नगर शहरातील अत्यंत एक प्रश्न जो तयार झालेला आहे, लाल टाकी ते सर्जेपुरा चौक ते टेलिखुंड चौक हा रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. आणि सगळ्यात मोठा उपनगरातील सर्व नागरिक बाजारपेठेत येण्या जाण्याचा व्यापाऱ्यांचा प्रमुख रस्ता बनलेला आहे. आणि त्या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळं त्या रस्त्याचं काम त्वरित हाती घ्यावं. आचारसंहिता जरी चालू असली तर संबंधित कॉन्ट्रॅक्टरला फक्त वर्क ऑर्डर देणं बाकी आहे. खड्डे काढण्याचं काम आपण करू शकतो, खड्डे बुजवण्याचं काम चालू करू शकतो. त्याच्या संदर्भात देखील त्यांनी लवकरात लवकर त्वरित उपाययोजना कराव्या, संबंधित कॉन्ट्रॅक्टरनं बोलून घ्यावं आणि त्या रस्त्याच्या माध्यमातून नगरकरांचे व्यापाऱ्यांचे जे होणारे हाल आहेत त्याच्यातून कुठंतरी त्यांना सुटका द्यावी. त्याचबरोबर दुसरा जो विषय आहे तो कल्याण रोडचा जो नवीन पूल आपण त्या ठिकाणी करायला घेतलेला आहे, तर तो देप्ती चौकातून जो काम आपण ब्रिज तोडून नवा त्या ठिकाणी डायव्हर्शनचा रस्ता घेतला, तर त्या रस्त्याला लाईटची कुठंही व्यवस्था नाही, रस्त्याला सेफ्टी असं काहीच नाही. ॲक्सिडेंट झाला तर लोक त्या खड्ड्यात पडतील, त्या नाल्यात पडतील, अशी परिस्थिती त्या ठिकाणी खरं तर तयार झालेली आहे. आणि म्हणून त्याच्या संदर्भात PWDचे जे कोणते कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांच्याकडून ती लाईटची व्यवस्था त्वरित करण्यात यावी. अन्यथा सोमवारी नेप्ती चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन शिवसेना करणार आहे. आणि ह्या रस्त्यासंदर्भात ज्या संदर्भात मी आत्ता बोललो, लाल टाकीचा रस्ता, याच्या संदर्भात देखील आपण त्वरित पावलं उचलून लोकांना न्याय द्यावा, एवढीच या ठिकाणी आमची शिवसेनेची भूमिका आहे. आज आम्ही या ठिकाणी सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिलं आहे की कापड बाजार ते सर्जेपुरा ते नेहरू पुतळ्याजवळचं रोड याच्या बाबतीत निवेदन दिलेलं आहे. आणि त्या निवेदनात म्हटलं की लवकरात लवकर हा रोड मंजूर झालेला आहे. या जनतेच्या पैशातला रोड आहे, जनता टॅक्स भरती आहे नगर शहराची, तरी देखील सुस्त महानगरपालिका प्रशासन त्यावर लक्ष देत नाही. म्हणून आम्ही त्यांना जागा करण्यासाठी या ठिकाणी सह्यांची मोहीम राबवली भर बाजारपेठेत आणि त्याचं निवेदन हे आयुक्तांना दिलेलं आहे. या ठिकाणी जर रोड झाला नाही तर आम्ही निश्चितच शिवसेना स्टाईलने आंदोलन करू. आमचं म्हणणं एवढं आहे की या ठिकाणी पूर्वीचे जे रस्ते मंजूर झालेले आहेत यांना काहीच हरकत नाही आहे. दरवेळेस काहीतरी बागलबुवा पुढं करायचं, आचारसंहिता आहे, हे ते अशी काहीतरी बोगस कारणं दाखवून लोकांना ह्या सुविधांपासून वंचित ठेवलेलं आहे. आणि तिथे या ठिकाणी एवढं वयोवृद्ध लोकांचे हातपाय फ्रॅक्चर झालेले आहेत, वयोवृद्ध लोकांना त्या रस्त्याने पायी चालणं देखील मुश्किल झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये रोड न झाल्याचं आम्ही निश्चितच शिवसेना स्टाईलने आंदोलन करू. बातम्यांसाठी ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.